राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे राम हरे राम 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 हरे राम हरे. राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे हरे, हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे हरे, हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिका वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज, स्वानंद सुख निवासी सद्गुरु स्वामी गणेशनाथ महाराज, सद्गुरु स्वामी अरविंदनाथ महाराज. वासुदेव हरी वासुदेव हरी वासुदेव हरी. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सचितानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. मनुष्याकृती राघवे ख्याती केली, शिळा शिखरे सागरे तारियेली. तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी, जळी रक्षिले निर्जीवा कागदासी. महाराज हा जन्मला मृत्यू लोकी, दुजी उपमा नाढळे हलोकी. भव सिंधुसी बांधिला सेतु जेने, अनाथा दिना कारणे तुकयाने. तुका भासला मानवी वेशधारी, परिहा लीला विग्रही निर्विकारी. स्वयं श्रीहरी व्यापको सर्व जीवा, तुका तोची हा परब्रह्म ठेवा. जया पूजिली आदरे पांडुरंगे, विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे. तनो मानवी दिव्य रूपीच केली, न त्यागे ती दिव्य लोकाशी नेली. जय जय राम कृष्ण हरी. पूजा समाधान अतिशय वाढे शिन, हे तो जाणात मी संत आहे बोलिले ते नित. पाहिजे ते केले सज प्रसंगी घडिले, तुका म्हणे माता माझा पाहि तुम्हा संता. आपला सार्थ तुकारामाची गाथा, वार शुक्रवार नित्यनेमाप्रमाणे आपला जो चाललेला हा अभंगावरती जे निरूपण आहे, अभंग आहे 191. गेल्या वेळेला 190 अभंग झाले होते. 191 अभंग 191. त्या ठिकाणी तुकोबाराय सांगतात, पूजा समाधान अतिशय वाढी सीन, हे तो जानाच मी संत आहे बोलले ते नीत. म्हणजे अंतकर्म. हॅलो. त्या ठिकाणी तुकोबाराय सांगतात, जर पूजा
दिशेनं. आज काय झाले, लोकांना वाटते की देवपूजा करतो, पूजा केल्यानंतर आपला शीन जातो का महाराज, किंवा पूजा करून आपल्याला समाधान मिळतं का? प्रश्न आहे. कारण आपण सकाळी उठतो, नित्य नेमानं आपल्या वाटेला आलेलं कार्य आपण करत राहतो, त्यातून आपण 1 तासभर भगवंताच्या पूजेसाठी देतो. आपण पूजा करतो, आळंदीची पंढरपूरची वारी करतो, एकादशी करतो, हरिपाठ करतो, कीर्तन करतो, प्रवचन करतो. हेच खरी आपली पूजा आहे का महाराज? लक्षात घ्या, हे आपलं एक साधन आहे. पूजा, कीर्तन, भजन, हे आपले जे चाललेले काही कार्यक्रम आहेत, आहे गाथा घ्या, भागवत घ्या, हे फक्त भगवंतापर्यंत पोहोचायचं आपलं साधन दिले भगवंताने आपल्याला. पण हे करत असताना हा परमार्थ जो आहे, हा परमार्थ आपल्या शरीराची साठी नाही, हा परमार्थ आत्म्यासाठी नाही. कारण शरीर एक त्याला जाळलं जाणार आहे, आत्मा हा अविनाशी आहे, त्याला त्याचा काही हेत नाही, त्या देहात नाही का दुसऱ्यात येतो. हा परमार्थ जो आहे फक्त मनासाठी आहे. मन करारे सज्जन सर्व भक्तीचे कारण, मना सज्जना भक्त पंथीची जावी, श्री भाविक स्वभावी. कारण जो परमार्थ करायचा असेल, आपलं मन नित्य नेमानं भगवंताच्या नामावरती पाहिजे. ज्या वेळेला आपण पूजा करतो, सकाळच्या वेळेला आपण त्या पूजेवरती लक्ष लागत नाही महाराज. फक्त घरात ज्या दिसणाऱ्या वस्तू आहेत त्या आपण फक्त नावासाठी पूजा करतो, आणि आपल्या घरातल्या लोकांना सांगतो, बाबा रे हे केलं का, ते केलं का, इतर जायचं. म्हणजे पूजा देखील करताना देखील आपण प्रपंच सांगतो महाराज, लक्षात घ्या. म्हणून आपलं जे हे मन आहे, हे मन भगवंताच्या चिंतनावरती कसं आपला धड होईल, आणि त्या आपल्या जड जीवाचा उद्धार कसा होईल, त्यासाठी हा परमार्थ आहे महाराज. म्हणून तुकोबाने सांगतात, पूजा समाधान अतिशय वाढे शील, म्हणजे अंतःकरणाची समाधान स्थिती असणे ही देवाची पूजा आहे. आता सकाळपासून आपण कर्म करतो महाराज. कर्म करताना ह्या चित्तामध्ये अनेक प्रश्न आपण निर्माण होतात. सकाळपासून संध्याकाळ झोपेपर्यंत बघा, सारखी चिंता करतो आपण. ती चिंता माणसाला स्वस्थ बसू देत नाही. कारण माहितीये उद्या काय करायचंय, परवा काय करायचंय. कारण हा उद्याची परवाची विचार करत बसतो. पण सध्या तुमच्या हातामध्ये काय आहे, फक्त वर्तमान आहे. त्या वर्तमानाचा फक्त आपण विचार केला पाहिजे महाराज, लक्षात घ्या. म्हणून पूजा करताना आपलं मन भगवंताच्या चिंतनाजवळ पाहिजे. म्हणून तुकोबारे सांगतात, अंतःकरणाचं समाधान पाहिजे. अंतःकरणाचं एकदा समाधान झालं ना महाराज, बस त्या ठिकाणीच परमार्थ आहे, बाकी कुठं नाही. कारण ठेविले अनंत तैसेची राहावी, फक्त चित्ती असू द्यावे समाधान. या चित्ताला आपण काय केलं पाहिजे, समाधान स्थिती राहिलं पाहिजे. तर तुम्हाला कुठल्याही गोष्टीची उणीव भासणार नाही. आणि एकदा जर या चित्तात समाधान झालं तर माणसाला कुठल्याच गोष्टीची काही करायची गरज लागत नाही. म्हणून तुकोबारे सांगतात, अंतःकरणाची समाधान स्थिती असणे हीच देवाची पूजा आहे. आणि अंतःकरण हावभरी म्हणजे लोभी असण्यात दुःख वर्तिंगत होतं. कारण बघा, माणसाला लोभ आहे, सर्व दुःखाचं कारण लोभ आहे, लक्षात घ्या. कारण माणूस हा माणसाजवळ येतो फक्त लोभामुळे येतो, लक्षात घ्या. आणि हा लोभ इतका विचित्र आहे महाराज. कारण सर्वात काम, क्रोधात तर माणसाला लोभ निर्माण होतो. हे आहेत आपल्याला षडरूप आहेत, त्या षडरूप पासून जर दूर व्हायचं असेल महाराज, तर हा परमार्थ आहे. आणि तुम्हाला परमार्थ करायचा असेल तो एकांत महत्वाचा आहे. लोकांतामध्ये परमार्थ होत नाही. त्यासाठी निर्मळ असं शांत अशी जागा पाहिजे. आपण मंदिरात का जातो, घरामध्ये आपण परमार्थ करत नाही. तर हरिपाठाला बसला तर 1000 लोक आपल्या घरात येतात. कारण कसं असतंय, आपल्या केलेल्या कर्माला लोक आड येतात, आपला परमार्थ साधू देत नाहीत महाराज. कसं, अनेक विघ्न ज्या वेळेला प्रभू रामचंद्र त्या टायमाला हे करत होते यज्ञ हवन, त्या टायमाला राक्षस लोक काय करायचे, डोंगर आणून टाका किंवा मेलेले मै टाका, म्हणजे नासाडी करायचे. तसं भगवंत देखील असं आहे, त्या चिंतन करताना अनेक आपल्या मनामध्ये दुःख येतं, अनेक विघ्न आणले जातात, शेवटपर्यंत पोहोचू देत नाहीत. म्हणून त्या विघ्नापासून दूर जायचं असेल, तर परमार्थ करायचा असेल तर एकांतामध्ये करा. लोकांतामध्ये परमार्थ होत नाही कदापि. म्हणून मंदिरात जर आपण गेल्यानंतर
मंदिराच्या बाहेर आपण जर चप्पल सोडून मंदिरात जाऊन दर्शन घेतलं, संपूर्ण आपलं पाप मंदिराच्या बाहेर उभं राहतं महाराज. आणि आतमध्ये आलं की संपूर्ण मन आपलं काय होतं, भगवंतमय होतं. त्या भगवंताविषयी आपल्या मनामध्ये प्रेम निर्माण होतं. कारण मंदिर, मंगल म्हणजे मंदिर सांगितले, मांगल्य, दिव्यता आणि रमणीयता ज्या ठिकाणी आहे त्याला मंदिर म्हणलेलं आहे. घरामध्ये काय नाही, घरामध्ये घर 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 नुसता घर घर आहे घरामध्ये, बाकी काही नाही घरामध्ये, लक्षात घ्या. म्हणून जर परमार्थ करायचा असेल, आपल्या चित्तामध्ये काय पाहिजे, समाधान वृत्ती पाहिजे, तर परमार्थ आपला लयात जातो आणि या दिलेल्या आपल्या जन्माचं सार्थक होतं. म्हणून तुकोबारे सांगतात, अहो संत हो, ह्याप्रमाणे तुम्ही जाणा. म्हणजे संतांविषयी सांगतात, तुम्ही काय करा, जर तुम्हाला परमार्थ करायचा असेल तर चित्तामध्ये काय करा, अंतःकरणामध्ये संपूर्ण मलिनता दूर करून त्या ठिकाणी आपल्या मनामध्ये अंतःकरणामध्ये एक भगवंताविषयी प्रेम निर्माण करा. तर तुम्हाला काय होते, तेने चित्ता सदा समाधान. कारण जर चित्ताला समाधान पाहिजे असेल तर आपलं अंतःकरण शुद्ध पाहिजे. आणि देवाला काय आवडतं महाराज, फक्त शुद्ध अंतःकरण आवडतं, बाकी काय आवडत नाही भगवंताला. कारण काय, ठेविले तुकोबाराय सांगतात, नम्र झाला भूता तेने कोंडेले अनंता. जर परमार्थ करायचा असेल तर माणसाला नम्र झालं पाहिजे महाराज, नम्रता पाहिजे आपल्या माणसाजवळ. पण आजकाल काय झालंय, या कलियुगाच्या परिस्थितीमध्ये कोण कोणाचं ऐकून घ्यायला तयार नाही माऊली. थोडं जर बोललं तर माणसाला लगेच राग येतो. फार जीवन इतकं फास्ट झालंय, माणसाच्या मनामध्ये किंचित देखील प्रेम राहिलेलं नाही महाराज. आज तुम्ही कुठेही करा, आपण ज्याला म्हणतो आपल्या घरामध्ये हे सगळे माझे आहेत, हे आपले माझे कोण आहेत, फक्त माझा विठ्ठल माझा, मी विठ्ठलाचा, बाकी फक्त देव माझा, मी देवाचा. देव पाहावयाशी गेलो, देव होऊनही ठेवलो. तुका महाराज एकदा देवाकडे गेले, बोला तुका गेला पंढरीशी, परत तो नाही आला, लक्षात घ्या. म्हणून तुमचा आमचा फक्त भगवंत आहे. बाकी तुमचा विश्वास करायचा असेल, फक्त भगवंताच्या नामावरती विश्वास ठेवा आणि तोच शेवट तुमच्या कामाला येणार आहे. याचसाठी केला होता तास शेवटचा दिवस गोड व्हावा. जर तुम्हाला वाटत असेल माझे तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक एकच विठ्ठल देखी येल्या, तुम्हाला वाटत असेल त्या मनुष्य जन्माला आलोय, जर माझ्या देहाचं सार्थक व्हायचं असेल तर फक्त परमार्थ करा. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण, करावया जतन उभाय लाभाचे. हे आपलं भाग्य अनुकूल असावं लागतं, तर माणसाला हा परमार्थ घडतो महाराज. नाहीतर परमार्थ सर्वांच्या नशिबी नाही. म्हणून तुकोबाराय सांगतात, संत हो त्याप्रमाणे तुम्ही जाणा. जशी ही नीती सांगितली आहे, जे सहज प्रसंगाने घडण्यासारखे आहे ते तुम्ही केलं पाहिजे. आता आपण सहज आहे बघा, मला सांगा, आता ज्योतिताईंचा ह्यामध्ये काही स्वार्थ आहे का महाराज? प्रत्येक शनिवारी सकाळ आपलं सोमवार ते पुढचा सोमवार पर्यंत दररोज कार्यक्रम आहे की काही ज्योतिताई आपल्याकडून पैसे घेतात, बाबा तुम्ही पैसे घ्या कार्यक्रम ताई आपल्याला काय देते, काही नाही. ह्या ठिकाणी स्वार्थ नाही, फक्त निस्वार्थ करून नाही. कसं आहे, जगाच्या कल्याण संतांच्या युवती ध्येय कष्टविती परोपकारी. तसं संत आणि आपण आसमानचा फरक आहे. आपण फक्त घरापुरते मर्यादित आहे, माझी बायका आणि पोरं बस, याच्याशिवाय आपलं जग नाहीये. पण संत हे काय करतात, संत हे जगाच्या कल्याणासाठी येत असतात. त्यांना वाटतं हे जग माझं आहे आणि जगामध्ये जे वावरणारी जी काय सृष्टीमध्ये राहणारी जे काय मुलं आहेत, कोण आहेत, त्यांना काय हे आपलंसं करतात. कारण जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. जे दिसतंय त्याला ते भगवंत म्हणतात. आपण तेवढ्याला आपली योग्यता नाही म्हणायची. म्हणून ह्या ठिकाणी तुकोबाराय आपल्याला सांगतात, नीती चांगली असली पाहिजे माणसाची. कर्म तेरा अच्छे है तो किस्मत तेरी दासी है, नियत तेरी अच्छी है तो घर में मथुरा काशी. महाराज तुम्हाला मी पहिलेच बोलून गेलो, जर परमार्थ करायचा असेल माळ घालायची गरज नाही महाराज, आळंदी पंढरपूरला जायची गरज नाहीये. तुम्हाला काही करायचं नाही, फक्त ठाईचं बैसोनी करा एक चित्त, आवडी आनंद आळवावा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. ठाईच बसून सांगितलंय, पण ठाईच बसण्यासाठी की ताईने आपल्याला व्यासपीठ उपलब्ध केले महाराज, लक्षात घ्या. तुम्हाला कुठे जायची गरज नाही. 9 ते 10 तुम्ही या ठिकाणी 1 तास बसून आपलं तेवढा वेळ फक्त भगवंताच्या चिंतनात दिला तर आपलं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही, म्हणून लक्षात घ्या. म्हणून सर्व करत असताना आपलं मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. जर तुम्हाला सिद्धी प्राप्त करायची असेल आपलं मन प्रसन्न झालं पाहिजे माणसानं. तसं मग तुकाराम सांगतात, तुमच्या संतांच्या पायावर मी मस्तक ठेवतो. कारण हे जर तुम्ही केलं चांगल्या नीतीनं
जर भगवंताची प्राप्ती केली, जर भगवंताला जर शरण गेलं तर काय होईल, तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुम्हा संतांच्या पायावर मी मस्तक ठेवतो. बघा, लागून या पाया विनवितो तुम्हाला, कर टाळी बोला मुखी नाम, विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा, हा सुख सोळा स्वर्गी नाही. संतांनी तुम्हा आम्हाला नतमस्तक व्हावं महाराज. काय आपल्या म्हणजे संतांना किती आपल्याविषयी आपुलकी आहे, पायात पडतात. संतांची ये पायी हा माझा विश्वास, सर्व भावी दास झालो त्याचा. फक्त संतांची ये पाया माता चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत. कारण संतांना आपण शरण गेलं तर त्याची माझी हित करी ती सकळ, त्याने हा गोपाळ कृपा करी. तेच आपले फक्त हित सिद्ध करतात, बाकी कोणी करत नाही. म्हणून तुकोबारे सांगतात, संतांच्या पायावर मी मस्तक ठेवतो. पुढचा अभंग आहे, स्वप्नाची या गोष्टी मज धरिले होते वेटी, झाली या शेवटी जागे लटिके सकळ, वाया भागिले करुणा मूळ पावा वयाशिना, राव रंक राणा कैसे स्थानावरी आहे, सोशिले ते अंगे खरे होते नव्हता जागे, अनुभवी सांगे दुःखी डोळे उघडिले, तुका म्हणे संती सावचित्त केले अंती, नाही तरी होती टाळी बैसोनी राहिली. आता या 192चा जो अभंग आहे, तुकोबारे सांगतात, स्वप्नाची या गोष्टी मज धरिले होती वेटी, झाली अशी वेटी जागे लटिके सकळ. स्वप्नामध्ये एखाद्या राजास वेटी धरल्याप्रमाणे माझी ह्या जन्म मृत्यूने स्थिती झाली होती, पण मी आपल्या आत्मस्वरूपी जागृत झाल्यामुळे सर्व काही मिथ्या झाले. बघा काय आहे, आपलं जे खरं ठिकाण आहे, आत्म्याच्या स्वरूपा ठिकाणी आपण जागरूक राहिलं पाहिजे महाराज. कारण आपण जर संधी झोपल्यामध्ये आपणाला स्वप्न पडतात, पण ते स्वप्न काही खरी नसतात महाराज. कारण स्वप्न पडावं माणसाला, कुणाचं गुरु शिष्यासंग संवाद झाला आहे, हे भगवंताविषयी जी स्वप्न आहेत, तो आपल्याला स्वप्न पडलं पाहिजे. आपल्याला काय जे दिवसभर आपण काय काय करतो, कारण काय जागृती दिशे ते स्वप्ने दिशे ते मनी वशी ते स्वप्ने दिशे म्हणतात. जे दिवसभर आपण करतो ते जे आपल्याला स्वप्न पडतात. कारण आपणाला जर स्वप्न पाहिजे असेल तर भगवंताविषयी स्वप्न पडलं पाहिजे. सद्गुरू माझ्या स्वप्नात आले, त्याने मला अनुग्रह दिलेला आहे, आणि ते अनुग्रह कसा करायचा, काय करायचा, हा आपला उद्धार व्हायचं स्वप्न आपलं पाहिजे. म्हणजे सर्व स्वप्न खरी नसतात महाराज. कारण स्वप्न जर खरं असेल तर एखाद्या वेटी धरल्याप्रमाणे जन्म मृत्यू स्थिती झाली होती, पण मी आपल्या आत्मस्वरूपी जागृत झाल्यामुळे हे सर्व मिथ्या मानले. कारण सद्गुरूंनी तुम्हा आम्हाला सांगितले, तुझ आहे तुझ पाशी परी तो जागा चुकलाशी. खऱ्या स्वरूपाची आपणाला भगवंताने ओळख करून दिलेली आहे. महावाक्य उपदेश बाला त्याचा जप नाही बोलीला सांगितले. हा सद्गुरूंनी तुम्हाला आपल्याला महावाक्याचा उपदेश केलेला आहे, त्याचा जप बोलायला सांगितलं नाही. त्या महावाक्याचा उपदेश ज्याला झाला, लक्षात घ्या, आणि ज्याला ह्या नामावर आरूढ व्हायचं असेल, रात्रंदिवस जेवढा वेळ मिळेल तेवढा हा मनुष्य, जेवढा तुम्ही नाम चिंतनात घालवाल तेवढा तुमचा वेळ कारणीभूत आहे. लक्षात घ्या. कारण भगवंताची प्राप्ती होण्याकरता मी कुठून आलो, मला कुठं जायचंय आणि मला काय करायचं आहे, या 3 जर गोष्टी माणसाला जर आयुष्यात समजल्या तर तो एकदम ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होतो. पण काय झालेलं आहे, आपल्या ह्या जीवनावरती किंवा आपल्या शरीरावरती मला किंवा आपल्या ह्याच्यावरती अनेक जन्माचे संस्कार झाले. ह्या जीवावरती 83,999 योनीमध्ये एक संस्कार आहेत काय महाराज आपल्याला? किती आपण जन्म भोगवलो. कारण बघा, आपलं भगवंत सांगतात, आम्ही तुमचे बरोबरी, म्हणजे ज्या ज्या वेळेला भगवंतानं अवतार घेतला त्या वेळेला आपण त्यांच्या बरोबर होतो. ज्या टायमाला त्रेतायुग होतो, ज्या टायमाला त्या आपलं हे होते प्रभू रामचंद्र, त्या टायमाला आपण वानर म्हणून होतो. नंतर द्वापार युग आलं, त्या द्वापार युगामध्ये आपण गोपाळ म्हणून होतो. आणि आता आपण जे आहे, तुम्ही विटेवरी, आम्ही झालो वारकरी. सध्याचे आपण वारकरी म्हणून फिरतोय. लक्षात घ्या. कारण जसं पृथ्वी निर्माण झाली त्या युगायुगामध्ये आपण भगवंता बरोबर आहोत, पण आपल्याला त्याची आठवण नाहीये. आम्ही अभंग आहे बघा, आम्ही तुमचे बरोबर, त्या अभंगामध्ये फार वर्णन केलेलं आहे सुंदर असं. म्हणून आपण आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जागर राहिलं पाहिजे. आपण नको त्या ठिकाणी जागर राहतो महाराज. पण खरं आपण जागर राहायचं असेल ना, आपल्या संतांनी आपणाला जे ठेवा दिलेला आहे, जे नाम दिलेलं आहे, त्या नामावरती आपण फक्त जागर राहिलं पाहिजे.
आणि आपण नेमकं त्याच जागेला राहत नाही. आज बरीच लोक असे आहेत महाराज, नुसता त्यांनी नाम घेतलेलं आहे भगवंत बाबाकडून, आपला उद्धार का होत नाही? कारण 10 वर्ष झालं पहिलीतच बसतात, पासच होत नाही, तर पुढं कसं व्हायचे त्यांचं? कारण रोज त्याच्यावर साधना केली पाहिजे. साधना केल्यानंतर काय होतं, आपल्या शरीरामध्ये किंवा आपल्या अंतःकरणाचा जो मलिनता आहे महाराज, ती मलिनता दूर होते नामामुळं. एकदा जर आरशावरची धूळ पुसल्यानंतर आपला चेहरा कसा स्पष्ट दिसतो, तसं जीव आणि शिव ह्याच्यामध्ये फक्त एक मायेचं आवरण आहे महाराज. ते मायेचा पडदा जर दूर केला तर जीवशिव दोन्ही खुंटे गे, प्रपंचाचे नेते गे, जनाबाईचा अभंग आहे. कारण जीवाची एकदा शिवाची भेट झाली मग आपणाला काहीच नाही. भ्रमरस घेई काढा तेने पिढा वारेल. एकदा जर माणूस भ्रमरूप झाला त्याला काही गोड लागत नाही, मला लक्षात घ्या. म्हणून आपल्या या चित्तावरती अनेक जन्माचे संस्कार झाल्यामुळं आपणाला तिथपर्यंत पोचता येत नाही. पण कमीत कमी आपण पांडुरंगापर्यंत पोहोचू किंवा आळंदीपर्यंत पोहोचू, वारी करतो, एवढं करतो तरी देखील आपलं थोडं ना थोडं कुठंतरी पूर्व संचित चांगलं आहे. म्हणून तुमच्या आमच्या नशीब ह्या परमार्थ घडतो, लक्षात घ्या. म्हणून हे आपले चाललेले कार्यक्रम किती माणसं असू द्या, 15-20 असू द्या, 10 असू द्या, हे जे आहेत ना तेवढेच आपण भाग्यवान आहेत खरा. बाकी तुम्ही किती हजार जर या ठिकाणी जॉईन केले तर या ठिकाणी काही फायदा नाही. कारण कसं असते, गोडी असावी लागते. तर गोडी जर एकदा उत्पन्न झाली ना, मुंगळ्याला सांगितला, मुंगळा जर गोळापाशी चिटकला मेला तरी तो बाजूला निघत नाही. तसं परमार्थ या ठिकाणी आपल्याला गोडी लागली पाहिजे. आपली गोडी कशी आहे? संसारामध्ये आहे. कारण माणसाला माहिती आहे संसारामध्ये सुख नाही, समाधान नाही, रात्रंदिवस दुःख आहे. प्रत्येकाला विचारा बाबा तू कसा आहेस. आपण देखील साधक जर एकमेकाला गाठ पडलो तर आपण भगवंत चर्चा होत नाही. चर्चा होते बायका कुठं आहे, मुलं कुठं आहे, ते सून काय करते, सासरा काय करतो, सासू काय करते, शेती किती आहे, कोंबड्या किती आहेत, कुत्री किती आहे, जर की नको ते आपण चौकशी करून बसतो. तर चौकशी करायचं असेल तर विचारायचं काय साधना करताय, ज्ञानेश्वरी वाचताय, कितवा अध्याय चालू आहे, किती ओवी चालू आहे, काय चाललंय, याच्याविषयी चर्चा झाली पाहिजे महाराज. पण चर्चा व्हायला तेवढं भाग्य अनुकूल असावं लागतं. कारण ज्ञानेश्वरी फक्त वाचायची, सोडून द्यायची, कुठेवर कळत नाही काय माणसाला, फक्त वाचायचं म्हणून वाचायचं आहे. तरी देखील वाचताय, ह्याच्याशिवाय अजून काय भाग्य अनुकूल पाहिजे. कमीत कमी देगलूरकर महाराज सांगतात, जर तुम्हाला या 24 तासामध्ये जर 15 मिनिटं जर वेळ तुम्ही दिला नसेल तर मनुष्य जन्माला आल्याचं तुमचं काहीच सार्थक नाही. या 15 मिनिटांमध्ये तुम्ही कमीत कमी 5 मिनिटं काय करा, ज्ञानेश्वरी वाचा, 5 मिनिटं गाथा वाचा आणि उरलेली 5 मिनिटं भगवंताचं नामचिंतन करा. एवढं या जीवन केलं पाहिजे. म्हणून सांगतात संत, खरंच आपण आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आपण जाग राहिलं पाहिजे. या विश्वामध्ये जन्म मृत्यूच्या तडाख्यातून सुटण्याकरता वेरच्या हरीचा करुणा भाकली, खरोखर नित्य बोधरूप अशा भ्रमस्थानी राव रंक राजे कसले आहेत. या ठिकाणी प्रश्न केलाय. हा आपला जन्म आणि मृत्यू आहे. यातून तुम्हाला वाचायचं असेल तर एकच काय आहे, भगवंताचं नामचिंतन आहे. कारण तुकोबराय काय म्हणते, आपलं तुकोबराय सांगतात भगवंताचं नाव फक्त शेवटच्या श्वासापर्यंत माझ्या मुखामध्ये आले पाहिजे. कारण आवडीने भावे हरी नाम घेशी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. जर आपण भगवंताचं नाम आवडीने घेतलं तर काळजी आपल्या भगवंताला आहे. आणि आपण सवडीने घेत असलो मग तो बी तसाच वाढणार आपल्याशी, लक्षात घ्या. जैसा देती तैसा घेशी, जसं त्याला देतो तसं तो आपल्याला देणार आहे. त्याच्याविषयी जर आपल्याला आत्मीयता असेल, त्याच्याविषयी जर ओढ पाहिजे असेल तर भगवंत तुम्हाला आपला असा केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सांगतात आपुला तो देव एक करून घ्यावा, येणे विना जीवा सुख नव्हे. जर तुम्हाला सुख समाधान पाहिजे असेल तर आपला जो देव आहे आपण काय करायचा, एक करून घ्यायचा. एक करून म्हणजे काय करून घ्यायचा, त्याला तो प्राप्तच आहे, फक्त त्याची ओळख करायची आपल्याला, बस. बाकी काय करायचे नाही. म्हणजे हे आपलं भरकटणारं मन आहे, हे फक्त भगवंताच्या नाम चिंतनात जर एकदा लावलं तर देव आपलासा झाल्याशिवाय राहत नाही, लक्षात घ्या. म्हणून तुकोबराय सांगतात, जन्म मृत्यूच्या स्वप्नातून आत्मस्वरूपी झाले तोपर्यंत स्वप्नाची संगतीने भूत दुःख भोगले असा जागृत काली अनुभव सांगतो, दुःखाने डोळे उघडतो. तुकाराम महाराज म्हणतात, त्या जन्म मृत्यूरूप स्थितीतून मला अखेरी संतांनी जागे केले, नाहीतर हरिनामाविषयी माझी दातकीळ बसली होती. तुकोबराय देखील काय म्हणतात, कारण काय सापडविल वाटे जाता गंगास्थाना, मस्तिकेत होताना ठेवीला कर. कारण
तुकोबारायाला स्वप्नामध्ये नाम मिळालं महाराज, लक्षात घ्या. तुकोबारायाला, आणि तोच ठेवा फक्त भगवंताच्या नामावरती संतांनी देखील विश्वास ठेवला, म्हणून ते संत पदाला पोचले गेले. त्यांची तळमळ आहे. त्यांनी काय केलं, संसाराच्या नावे घालून या शून्य वाढत हा पुण्य धर्म केला, किंवा जाळोली संसार बैसलो अंगणी. जोपर्यंत माणसाला संसाराचा वीट येत नाही, केळस येत नाही, तोपर्यंत हा जीव भगवंतापर्यंत पोचणं अवघड आहे. कमीत कमी हजारामध्ये किंवा लाखोमध्ये एखाद्यालाच ब्रह्माची प्राप्ती होती. त्यासाठी साधना हे सर्व काही एकदम परमार्थ म्हणजे हा नव्हे लेकुराच्या गोष्टी, परमार्थ म्हणजे सोलावरची पोळे महाराज. पण आजकाल काय झालेलं आहे, लोकाला वाटतं मी माळ गाठली, पंढरपूरची वारी केली, लोक मला हरिभक्त पारायण म्हणतात, लोक मला महाराज महाराज म्हणतात. पण हा परमार्थ आपला प्रत्येकाने आपली नाडी सांभाळायची आहे. मी खरंच परमार्थिक आहे का? कारण जोपर्यंत आपलं आचरण शुद्ध नाही महाराज, तोपर्यंत आपण परमार्थी होऊ शकत नाही. मी जगात लोकांसांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण, अशी परिस्थिती आहे. म्हणून आपलं हे ज्ञान कोणाला सांगायच्या भानगडीत पडू नका. कारण श्रोत्यापेक्षा वक्त्यापेक्षा श्रोते हुशार आहेत सध्या. कारण सध्याचं युग आहे एकदम फास्ट युग आहे महाराज, लक्षात घ्या. आपण काय जर बोलायला गेलो की पुढची व्यक्ती आपल्याला बोलू देत नाही, इतके फार लोक ज्ञानी झालेले आहेत. म्हणून आपला परमार्थ आपल्याजवळ ठेवा. कारण संतांनी सांगून बघितलं तुकोबारायाने, त्याचं देखील कोणी ऐकलं नाही, माहितीये. कारण काय, तुकोबाराय जगाला सांगितले, ज्ञानोबारायाने सांगितलं, कोणी ऐकलं त्या लोकांनी, आणि जे ऐकले त्यांचा उद्धार झाला. जो ऐकत नाही तो जाग्यावर हाय तसाच गेला. कारण परमार्थ कसा आहे, नळी फुंकली सोनारी, इकडून तिकडे गेले वारे. फक्त ऐकायचं सोडून द्यायचं नाही. परमार्थ हा अनुभवायचा आहे. भगवंत कुणाला दाखवायचं नाही, आपणाला अनुभव घ्यायचा आहे. कारण हा परमार्थ अनुभवानं सिद्ध होतो. असं काय मी जरा काय वाचलं केलं, जगाला कीर्तन केलं, भजन केलं, पूजन केलं, हा फक्त बाह्यरंगाचा परमार्थ आहे. अंतरंगाचा परमार्थ वेगळा आहे महाराज, लक्षात घ्या. आणि जो अंतरंगाचा परमार्थ करतो ना, तो कधी दुखाला बोलत नाही. तो फक्त आपल्या चिंतनात असतो. बाकी त्याला पुढे काय आलं, काय गोड आहे, काय कडू आहे, काय तुकोबारायला कसं कळतं, भाजी देखील मीठ आहे का नाही माहित पडत नसायचं. कारण तुकोबारायांचं संपूर्ण रोम रोम पांडुरंग पांडुरंग म्हणत होतो महाराज, लक्षात घ्या. कारण त्यांचा तुका म्हणे ध्येय भरीला विठ्ठले, त्यांचा ध्येय भगवंताच्या नामचिंतन भरला होता महाराज. त्यांना काही नाही, किती त्यांचं हाल केलं, गाढवावर ढील काढली, त्यांना काही नाही, गरम पाणी ओतलं, त्यांच्यावरती एखाद्या स्त्रीवरची आळ, किती प्रयोग केले तुकोबारायाला महाराज, सांग लक्षात घ्या. तरी देखील तुकाराम महाराज त्यात आनंद वाटत पाडले. कारण ज्या टायमाला गाढवावर ढील काढली, त्या टायमाला जिजाबाईला म्हणले, बघा तुमचं काय करतात म्हणले, आता पण माझं वरात लग्नात कोणी हे केलं नव्हतं, वरात काढली नव्हती, म्हणजे लोक माझी एवढी वरात काढतात, अजून काय पाहिजे. कारण त्यात देखील ते आनंद मानत होते महाराज. म्हणून आपण देखील आपल्या वाट्याला दुःख आलं तरी देखील आपण तो आनंद समजा महाराज. म्हणून जर परमार्थ करायचा असेल, फार क्लिष्ट आहे, एवढा सोपा नाही परमार्थ. म्हणून फक्त एवढंच करा, सांगायचे तात्पर्य, जेवढं आपल्याला भगवंताने ध्येय दिलंय, तोंड चांगलं दिलंय, फक्त चांगलं बोलण्यासाठी वापर करा, बस. बाकी काही करायचं, तुम्ही जर चांगलं बोलला ना, आयुष्यात काही करायची गरज राहीत नाही. फक्त आपलं मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. फक्त भगवंताविषयी, इतराविषयी, सगळ्याविषयी आपल्या मनामध्ये प्रेम पाहिजे. त्या मुखानं चांगलं बोललं पाहिजे. घेई घेई माझी वाची, गोड नाम विठोबाचे. त्या तोंडात फक्त भगवंताचं नाव घेतलं पाहिजे. कारण काय, अनंत वाचाल बरळती बरळ, त्या कैसा दयाळ पावे हरी. अनंत वाचाल जर आपण बरळत राहिलो महाराज, भगवंत आपल्याला कसा पावणार आहे. म्हणून एवढं त्या समाजात वागत असताना फार विचार करून वागा. त्यात आपण संपूर्ण गुरुभक्त आहोत किंवा प्रत्येकाच्या गळ्यामध्ये वैष्णव आहोत. कारण समाज बघताना आपल्याकडं फार वेगळ्या दृष्टिकोन बघतो. माळकरी आहोत, पहिला आपल्या माळावरती त्यांचा प्रहार असतो महाराज, लक्षात घ्या. म्हणून आपण वागत असताना समाजामध्ये फार विचारपूर्वक वागा. कुणी काय बोललं त्याच्याकडे लक्ष देऊ नका. कारण कसं असतंय, हत्ती पुढे जातोय, कुत्रा मागं भोगतोय, तरी देखील हत्ती मागं फिरत नाही, आपल्या चालीनं तो पुढे जात असतो. म्हणून तसं आपण परमार्थिक लोकांनी आपलं जे चाललंय ना परमार्थ, कुणी काही नाव ठेवू द्या, काही म्हणू द्या, जे चाललंय आपलं कार्यक्रम ऐकायचा, मस्त मध्ये आपल्या आनंदात राहायचा. म्हणून तुकोबाराय म्हणतात, संतांनी जागे केले, नाहीतर हरिनामाविषयी माझी दातकळी बसली होती. काहीच बसली असते आपण म्हणतात का,
एक टायमाला दातकिळे बसली काय, तुला दोन बोलता येत नाही काय, तसं जर मुखात जर नाम येत नसेल, कारण नाथाने देखील सांगितले काय, माई गेली होती भूतापाशी, म्हणजे माई काय भूतापाशी गेली होती का, मुखात नाव येत नाही. संतांनी नाथ महाराजांनी माझ्या भरपूर एकदम ह्या जीवाला फार नको ते करून सांगितलं होतं. कारण नामैविन मुख सर्पाची ते बीळ, जीवा नव्हे काय काळ सर्प आहे. कारण तुझ्या मुखात जर भगवंताचं नाव येत नसेल तर ते काय आहे, सापाचं बीळ आहे म्हणून तुकोबरे आपलं नाथ महाराज सांगतात या ठिकाणी. म्हणून संतांनी दोन्ही बाजून आपल्याला सांगितले, एका बाजूला प्रेम करून सांगितले, एका बाजूला आपणाला वेगळ्या मार्गाने पण सांगितले. जशी आपली आई मुलाला समजावते, बाबा बाई असं करू नको, तसं करू नको. आई एक वेळा फटका देऊन मी सांगते, बाबा ही करतोय तू योग्य नाहीये, तू असं कर. तसं संतांनी तुम्हा आम्हाला सांगितलेलं आहे, म्हणून त्याप्रमाणे आपण चालत गेलं पाहिजे. कारण ज्या मार्गावरून संत गेले त्याच मार्गावरून आपण गेलं पाहिजे, लक्षात घ्या. आणि त्या संतांचा मार्ग हा राजमार्ग आहे. कारण काय धोपड मार्ग नाही, तर संताला माहित होतं कुठल्या मार्गाने जायचं कसं जायचं. कारण संत हे जगाच्या कल्याणासाठी येत असतात. तुम्ही आम्ही फक्त आपल्या संसारासाठी कल्याणासाठी येतो आणि भगवंताला आणावं लागतं महाराज. म्हणून तुमचा आमचा जर उद्धार व्हायचा असेल, संतांचं वाङ्मय, संतांची गाथा, ज्ञानेश्वरी, हरिपाठ, नामचिंतन, आळंदीची पंढरपूरची वारी, एवढं साधन तुम्हाला आहे. बाकी तुम्ही कलियुगे उद्धार हरिच्या नामे, बाकी तुम्हाला जप तप काही या योग याग विधी येणे नये सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म आहे. बाकी काही नाही, फक्त हे योग या काही करू नका. फक्त चांगलं आपण भगवंताचं हातानं टाळे आणि मुखानं नाम घ्या, बस. बाकी काही करायची गरज नाहीये. पुढचा अभंग आहे, आसुरी स्वभाव निर्दय अंतर, मानसे निष्ठुर अतिवादी, या अतिकुळ येते असे प्रमाण, गुणाचे कारण असे संगी, काळ कुट पितळ सोने शुद्ध रंग, अंगाचे चांग साक्षी देती, तुका म्हणे बरी जाती सवे भेटी, नवनित पोटी साठविली. त्या ठिकाणी तुकोबारे सांगतात, आसुरी स्वभाव निर्दय अंतर, माणूस निष्ठुर अतिवादी, ज्याचा स्वभाव तमगुणी आहे, वाद करणं अति निर्दय निष्ठुर असून तो अतिवाद करणार आहे. त्या ठिकाणी काय सांगितलंय, माणसाच्या जीवनामध्ये, कारण शरीर हे सत्वगुण, तमगुण आणि रजगुण ह्या त्रिगुणात्मक आपलं शरीर आहे, लक्षात घ्या. वात आहे, पित्त आहे, कफ आहे, हे त्रिगुणात्मक शरीर आहे. हे शरीराला कसं आहे, युक्त आहार विहार नेम इंद्रियाची सार, आपल्याला युक्त आहार आणि विहार पाहिजे, नियम इंद्रियाची सार. या इंद्रियाला आपण काय केलं पाहिजे, योग्य वळण लावलं पाहिजे. आपण काय आहे, काय खावं, काय प्यावं, फक्त मनुष्यालाच नाही, आपल्यापेक्षा जनावर. कारण कसं असतंय, ज्या टायमाला भगवंतानी 83,999 योनी हे सगळे प्राणी निर्माण केले आणि शेवटी हा मनुष्य निर्माण केला, तरी देखील भगवंताला काळजी पडली. त्याला 4 पायाचा केला, ह्याला 2 पायाचा केला. ते 4 पायाचे प्राणीच आहेत आणि हा 2 पायाचा पण प्राणी आहे, लक्षात घ्या. कारण त्यालाही आहार निद्रा भय मैथून सर्व योनी समसमान, त्यालाही माहिती आहे. कारण सर्व त्याला आहे, आहार आहे, निद्रा आहे, भय आहे, मैथून आहे. पण मला ओळखणार कोणी नाही, म्हणून भगवंतानं काय केलं, आपला फक्त थोडा बुद्धी फक्त या मनुष्य जन्माला दिली, म्हणून माणसाला मानव म्हणायचंय, लक्षात घ्या. नाहीतर माणसाचं जनावर काही फरक नाहीये. एक वेळ जनावराच्या सगळं उपयोगाला येतं, गायचं शेण उपयोगाला येतं, गायचं दूध उपयोगाला येतं, गायचं कातडं उपयोगाला येतं, गायचे दात, गायचं गौमूत्र, एवढं सगळं पवित्र मानलं जातं. माणसाचं काय कामाला येतं लक्षात सांगा, काही माणसाचं काय कामाला येत नाहीये. म्हणून फक्त जन्माला आल्यानंतर माणसानं भगवंताचं नाम घ्यायचंय, लवकर निघायचंय, इथं थांबायची देखील गरज नाहीये. कसं आहे, या ठिकाणी सांगतात, स्वभाव तमोगुणी आहे व अंतःकरणात अति निर्दय निष्ठुर असून जो अतिविवाद करणार आहे, अशा ठिकाणी चांगल्या जातीचा व कुळाचा चांगुलपणा व्यर्थ समजला जातो. ज्याच्या अंगात जो गुण असेल तोच येते योग्य आहे. कारण परमार्थासाठी सत्वगुण पाहिजे. कारण कसं आहे, माणसाच्या गुणाची पारख, माणसाच्या चेहऱ्याची पारख माणसाच्या गुणावर नव्हती. हा गुण कसा आहे लगेच बघितल्या कळत नाही. कारण कसे असते,
संतांची संगत ही फार वेगळी आहे महाराज. चांगला गुण पाहिजे. जर तुम्हाला सांगायचं कारण, तर माणसाला परमार्थ मध्ये यायचं असेल, संगत महत्वाची आहे. कारण संगतीमध्ये पंक्तीचा लाभ होतो. म्हणून तुमच्या आपल्या जीवनामध्ये संगत फार महत्वाची आहे. संगत सांगायचं म्हणजे तुम्हाला माहिती असेल, एक दृष्टांत सांगतो. एक भ्रमर आपला भोंगा कशातला, कमळातला, आणि एक भोंगा शेणातला. ह्या दोघांची काय झाली, दोस्ती झाली महाराज. कारण शेणातला भोंगा बी आहे आणि हा कमळातला पण भोंगा आहे. या दोघांची एक फिरता फिरता दोस्ती झाली. दोस्ती झालो, शेणातला भोंगा काय म्हणला कुणाला, त्या कमळातल्या भोंग्याला, भोंगेदादा आपण दोघं दोस्त आहे, एक दिवस काय करा, तुम्ही माझ्या घरी चहा पाण्याला या. आता दोस्ती म्हणल्यावर आपण जावं लागतं, बोलवलं नाही म्हणता येत नाही. म्हणून तो भोंगा त्या शेणातल्या भोंग्याकडे गेला. आता त्याला माहित नाही शेणात काय, पण हे तिच्या घरात गेल्यानंतर असा वास यायला आला, काही नाही. पण शेवटी दोस्ती आहे महाराज, काही इलाज नाही त्या गोष्टीला. बोलवलं, एक दिवस काढायचंय, कसं तरी केलं, तिच्याकडे चहा पाणी केला. संध्याकाळी झोपला, सकाळी उठून 4:15 झाला, निघायला चालणार. तेवढं त्यानं सांगितलं त्या भोंग्याला, आज मी तुझ्या घरी आलो, तू काय कर, उद्या माझ्या घरला ये. ठीक आहे म्हणला. तो शेणातला भोंगा आपला चालत चालत ज्या ठिकाणी हा राहत होता, कमळाच्या भोंगा, त्या ठिकाणी आला. आणि ते होतं, त्याचं घर होतं कमळाच्या पाकळ्यामध्ये. तो भोंगा आला आणि कमळाच्या पाकळ्यामध्ये येऊन बसला. येऊन बसल्यानंतर तोपर्यंत संध्याकाळ झाली. संध्याकाळ झाल्यावर काय झालं, कमळ मिटलं गेलं आणि तो रात्रभर आत बसला. तेवढ्यात काय झालं, सकाळची वेळ झाली आणि पुजारी बागेत आला फुलं तोडायला. नेमकंच त्यानं फुल तोडलं आणि ते फुल नेऊन भगवंताच्या चरणाजवळ वाहिलं महाराज. लक्षात घ्या. मग त्याला कळ, सकाळी बघतोय तर अरे मी कुठं होतो शेणात, आज तर काय झालं, त्या चांगले संकेत आल्यामुळे मला काय झालं, भगवंताच्या चरणाजवळ जागा मिळाली. परत म्हणला सकाळी गेल्या त्या पाकळ्या झाल्या. परत ते काय केलं, त्या पुजारीने सगळी पाकळ्या काढल्या आणि ते भोंग्याला नेऊन काय केलं, गंगेमध्ये अर्पण केलं. गंगेमध्ये अर्पण केल्यावर त्याला म्हणलं काय माझं धन्य झालं म्हणणार, कारण मी शेणामध्ये वास घेत होतो, पण चांगले संकेत आल्यानंतर मला देवाच्या चरणावर जागा मिळाली आणि शेवटी माझं विसर्जन कुठं झालं, गंगेत झालं. तसं जर आपल्याला परमार्थ करायचं असेल, संगत महत्वाची, लक्षात घ्या. कारण संगतीत जर तुम्ही राहिला तर तुम्हाला परमार्थ अनुभवायचा आहे. जर तुम्ही परपंचाकीत गुंतून राहिला तर तुमचा परमार्थ कठीण आहे. म्हणून प्रत्येकाने माळकऱ्याने माळकरच्या संगतीत राहा. भले एखादा 108 मण्याची माळ आहे, कमीत कमी एकाचा तर गुण लागेल एका मण्याचा, बस तेवढं केलं तर आपल्या देहाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. पण तुम्हा आम्हाला सांगतो, आपण माळकरी आहोत, आपण योग्य त्या वाटेवरती आलोय महाराज. आपण कोणाला जगामध्ये घाबरायचं नाही, फक्त घाबरायचं माझ्या पांडुरंगाला. कारण हे शरीर आपण त्या भगवंताला वाहिलेलं आहे. तुळशी पात्र ठेवलं शरीरावरती, म्हणजे काय सांगितलं, भगवंता या शरीरावर माझा अधिकार नाही. म्हणजे हे शरीर आपण पांडुरंगाला वाहिलेलं आहे. देह जावो अथवा राहो, पांडुरंगी चरणी धड भाऊ. म्हणून आपण फक्त काळजी करायची नाही, वारकरी तर बिलकुल काळजी करायची नाही. कारण आपण भगवंताचंच गिराईक आहे. आपणाला न्यायला यम देखील येणार नाही. कारण तुकोबाराय सांगतात त्याच्या शेवाला देखील फिरू नको म्हणून सांगितले जे वारकरीचे आहेत. त्याच्याकडे कंठात तुळशीची माळ आहे त्याच्या, बस बाकी काय करायचं नाही. म्हणून रोज उठलेलं आपलं जे आचरण आहे, जे आपले आचारसंहिता आहे, ते आपण फक्त काटेकोरपणे काळ केलेले पाहिजे. कसं असतंय, जोपर्यंत मुलीचं लग्न होत नाही तोपर्यंत मुलीला नवरा म्हणजे काय माहित पडत नाही हो. पण एकदा जर घरात त्या पुरुषाच्या नावानं मणिमंगळसूत्र घातलं, मग त्याला कळतंय की आपली आचारसंहिता काय आहे. आई सांगताना सांगते, बघ तू आता आईचं घर नाहीये, ते सासू सासऱ्याचं घर आहे. त्या ठिकाणी तू कसं राहिलं पाहिजे, त्यांचं तो ऐकलं पाहिजे, केलं पाहिजे, त्यांना मान सन्मान दिला पाहिजे, ते सांगेल तसं राहिलं पाहिजे. तसं आपलं लग्न आपल्या त्या पांडुरंग परमात्म्याशी लागलेलं आहे. म्हणून जे पांडुरंगाची जी आपली आचारसंहिता आहे त्या पद्धतीनं राहिलं ना, आपल्याला जगाच्या बाजारात काही घाबरायची गरज नाही महाराज. लक्षात घ्या. पायी वाटेने आपण चालतो, फक्त काय म्हणतो, ज्ञानबा तुकाराम खायला गुलाबजाम म्हणतो नाही का, बाकी काय मिळतं बघा. पायी वारीत मस्त सोय झाली असते. नाव घेतो आपण कोणा संतांचं, पण त्या संतांच्या नावावर आपण पोट भरतो महाराज. लक्षात घ्या. एवढे तुमच्या आमच्यावर संतांचे उपकार आहेत. म्हणून या ठिकाणी सांगतात, सज्जनाच्या संगतीत राहा. जे माणसं सत्वगुण आहेत त्याच्या संगतीत राहा. आणि ते ओळखण्यासाठी तुम्हा आम्हाला भगवंतानं बुद्धी दिलेली आहे, ते ज्ञान दिलेलं आहे. ते ज्ञान परिगाबरवे, जरी मग ते अति जाणावे तरी हे भजावे सर्वस्वेशी. मला काही जास्त बोलता येत नाही माऊली, माझ्या काही ओव्या पाठ नाही त्या. जसं आतून येईल तसं आपलं फक्त बोलायचा प्रयत्न करतो, तुम्ही फक्त समजून घ्या.
माझ्या काही वया पाठ नाहीत किंवा प्रमाण पाठ नाहीत, जसे येईल तसे आपण सांगायचा प्रयत्न करतो. कारण बालक बोबड बोले तसं कौतुक वाटतं आपल्या आईला, बाळ बोबड बोलतं, तसं माझं तुम्ही कौतुक करून घ्या. मी आपला लहान बालक आहे, तुमच्या संग फक्त बोलण्याचा प्रयत्न करतो, बस, बाकी काही नाही. म्हणून या ठिकाणी तुकोबारे सांगतात संगत चांगली पाहिजे. संगतीमुळे माणसाला पंक्तीचा लाभ आहे. म्हणून माणसाने विचार करून आपण परमार्थी काय महाराज लक्षात घ्या. कधीही आपण बघताना माणूस कसा आहे पहिलं आता आपल्याला समजतं कोण माणूस कसा आहे, पण संगतीत गेल्याशिवाय कळत नाही तोपर्यंत. म्हणून संगत करायची असेल तर वैष्णवाची संगत करा, बाकी कोणाची संगत काही कामाची नाही. वैष्णव माझा कसाही असू द्या, त्याला कमीत कमी एक अभंग आलाच पाहिजे, हरिपाठ आलाच पाहिजे, काय ना काय आहे तो वैष्णव आहे, त्याच्या वैष्णवाच्या संगतीत राहा. म्हणून तुकोबाराय सांगतात ज्याचा स्वभाव तमोगुणी आहे, अंतःकरणात अतिनिर्दय निष्ठुर असून तो अतिवाद करणार आहे, अशा ठिकाणी चांगल्या जातीचा व कुळाचा चांगुलपणा व्यर्थ समज जातो. ज्याच्या अंगात जो गुण असेल तो तेथेच योग्य आहे. पितळ हे जरी पिवळं आहे तरी कलंकाने काळे कुट होते, आणि सोने पिवळेच असो निरंतर शुद्ध असे. अशी ही उभयतांची जांगे आपल्या योग्यतेबद्दल साक्षीदार. ह्या ठिकाणी तुकोबारायांनी आपणाला हे सांगितलेलं आहे, आपलं उदाहरण दिलेलं आहे. पितळ बघा, पितळची भांडी कितीही घासा ठेवून ठेवले की ती काळी पडतात, आणि सोनं कसंही ठेवा ते पिवळं धमक राहते, कारण हा गुणाचा धर्म आहे. म्हणून जर आपण चांगल्या संगतीत राहिलं तर आपण चांगलं राहू, वाईटाच्या संगतीत गेलं आपलं वाईट होणार आहे. म्हणून तुकोबाराय संत देखील तुम्हाला मला सावध करतात. तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे बरे जाती सवे भेटे, नवनीत पोटी साठविले. तुकाराम हरिविषयीच्या नवनीत तुल्य सारभूत भाव ज्याने आपल्या पोटात साठवला, अशा चांगल्या जातीवंताशी माझी भेट व्हावी. संतांना देखील म्हणावं मला देखील चांगल्या माणसाची भेट व्हावी. तुकोबारायाने म्हणावं मला चांगल्या भाटी माणसं भेटावी. मग तुम्ही आणि का म्हणून म्हणा आम्हाला ज्योतिताई सारखी, अर्चनाताई सारखी जेवढे आपल्या ग्रुपवरती आहेत ही माणसं आपलं सज्जन आम्हाला भेटावी. आणि सज्जन भेटल्यानंतर आम्हाला काय होईल, आमच्या विचाराची परमार्थाची देवाणघेवाण होईल. आमचा बाजार हा पांडुरंगाचा बाजार, महाद्वारात भरलेला बाजार असेल आपल्या लक्षात घ्या. म्हणून चांगल्या माणसाची संगत कर म्हणून तुकोबाराला सांगायचंय. पुढचा अभंग आहे विट नेघे घेशे रांधा, जेने बाधा उपजेना, तरीच ते गोड राहे निरे पाहे स्वयंभ, आणि का गुणा पोटी वाव दावी भाव आपुला, तुका म्हणे शुद्ध जाती ते मागवते परतेना. या ठिकाणी तुकोबाराय सांगतात जे सेवन करण्यात वीट येणार नाही व बाधा होणार नाही असा स्वयंपाक करा, तर स्वयंभू स्थितीने शुद्ध आणि गोड असा राहील. लक्षात घ्या, एकदम मग सांगितलं तुम्हाला युक्त आहार विहार नियम इंद्रियाची सार. माणसाचा आहार हा योग्य असला पाहिजे, कारण कसं आहे संपूर्ण जीवन माणसाच्या आहारावरती आहे. लक्षात घ्या, एखाद्या स्त्रीनं घरात जर जय जय रामकृष्ण हरी म्हणून जर आहार केला तो सात्विक आहार होतो. लक्षात घ्या, जर घरात जर आपल्या भांडणं झाली आणि त्या भांडणाच्या मनामध्ये बाई भायकर करताना देखील असं काय ताटी मोठी मरू काय बोलते ते काही विचारायचं नाही. रागाच्या मनात बायकाचा विचार केला ना महाराज फार विचित्र अवस्था आहे. काय म्हणतील काय करतील काही नाही, अशी बोट काय मोडतील काय काय करतील आपडतील काय, ते विष खाल्ल्यासारखं आहे. आपणाला लक्षात घ्या, कारण जैसे खावे अन्न तैसे होवे मन, जसं अन्न खाईल तसं तुमचं मन होते महाराज. म्हणून आहारावरती आता सध्याच्या कलियुगात आता मी तुम्हाला सांगणं काय गोष्टी गैर आहेत त्या, कारण काय प्रत्येकाच्या घरात आहे सध्या लोक आता सुशिक्षित आहे. पूर्वी काय होते आईच्या ह्याच्यावरती पदर असायचा, पदर पडू देत नाहीत. आता एखादी पदर घालणारी जर स्त्री असेल ही शेवटची पिढी आहे महाराज. त्याच्यानंतर पदर घेणारी स्त्री मिळणं कठीण आहे. लक्षात घ्या, आई दिसतात आमच्या अर्चनाताईची आई आहे सासूत कोण मला माहित नाही, पण ते दिसतात. ती शेवटची पिढी आहे. मोठा कुंकू असायचं महाराज, सौभाग्य असायचं नवऱ्याचं. पण आता काय नवरा काय किंमत राहील नाही महाराज. काय आहे पुढं गाथा आहे, पण बोलणं देखील योग्य नाही. पण विषय आल्यामुळे बोलावं लागतं माणसाला, कारण तुकोबारायचा अभंग आहे. त्यामुळं काही गोष्टी बोलावं लागतात आपल्याला, कारण बोलल्याशिवाय माणसाला कळत नाही. कारण विषयाच्या ओघात माणूस बोलून जातो, पण कसं आहे सत्य माणसाला डसतं महाराज. खरंच आपण सांगायला गेलं ना माणसाला राग येतो. खोटं किती सांगावं काही नाही. कोर्टात जे खोट्याचं खरं करावं लागतं, खऱ्याचं खोटं करावं लागतं कोर्टात. पण तसं माझ्या परमार्थाच्या वचनावर नाहीये. म्हणून तुकोबाराय सांगतात जो सेवन करण्यात वीट येणार नाही व बाधा होणार नाही असा स्वयंपाक करा. म्हणजे सात्विक भोजन म्हटलेलं आहे, बाकी काय नाही स्वयंपाक.
आपण काय खावं काय करावं. आता आपण देखील त्या ठिकाणी आलो सगळं खाऊन पिऊन, कारण लोक म्हणतात ना, करून करून भागला आणि देव पूजेला लागला, अशी आपली अवस्था आहे. कारण काय हे पण पाहिजे महाराज. लोक म्हणतात तंबाखू खाताना तंबाखू कशी होती, दारू पिताना दारू कशी होती. अनुभव, कारण अनुभव आले अंगात हे जगा सांगत असे. कारण माणसाचा अनुभव पाहिजे. हे बघा, व्यसन करण्यासाठी केलंय, फक्त एकदा त्याच्या जवळ जा, परत त्याच्या जवळ जाऊ नका. माझं या ठिकाणी बसतो 30 वर्षे तंबाखू खाल्ली मला. 10वी पासून मी तंबाखू खातो, 10वी पासून. पण एकदा डॉक्टरने सांगितलं डोळ्याचे 5 ऑपरेशन झाली, सुटली त्यात. म्हणजे बाय भले ऑपरेशन झालं हरकत आहे, पण आपला एक अवगुण गेला ना. म्हणजे आपण योग्य मार्गाला लागतो त्या ठिकाणी. म्हणजे माणसाला व्यसन कुठलं असू नये, व्यसन असावं फक्त माझ्या नामचिंतनाचं. म्हणून तुकोबा या ठिकाणी सांगतात, घरात स्वयंपाक देखील करताना भगवताचं नामचिंतन करून स्वयंपाक करा. आता आज कसं लोक म्हणतात चुलीवरची भाकरी, कारण चुलीवरची भाकरी करताना काय करायची माहिती आहे ना. पूर्वीच्या काळी बघा, बाया काठवडी करून बसायच्या, चुलीला झाड हे काय लाकूड लावायच्या आणि भाकरी थापायच्या. भाकरी काय करायचे, तव्यात टाकायची, तव्याची काढून ह्याला चुलीला लावायची. त्या टायमाला भाकरी फुगायची महाराज. पण आता काय होते, करणारीच फुगती. आता काय सांगायचे, परिस्थिती अवघड आहे. आता भाकरी येत नाही त्या माणसाला. तसं तुकोबा सांगतात, आपण जे अन्न ग्रहण करतो ते सात्विक असावं. सात्विक भोजन काय तर आपण जे आतो ते. पण आता काय झाले, आपल्या घरी सुद्धा आपण काय म्हणते, मी माळकरी आहे, तर बाई म्हणते आता पोराला खायचं आहे, मी काय करू, मटण मच्छी आणते आणि ती देखील पोराला हाताने करून खाऊ घालते. मग फायदा काय तुमचा माळकरीचा मला सांगा ना. त्याला करून घ्यायचं, खायचं धाब्यावर खाऊन ये ना, घरात कशाला खाते म्हणतात. आमचं कशाला, आम्ही लिंगायत समाज आहे आमचा. आमच्या घरात काही चालायचं नाही पूर्वी ताई. पण आम्ही या माळकरी व्हायच्या अगोदर लोकांच्या घरी जायचं, खायचं, बाहेरच्या बाहेर आंघोळ करून घरात यायचं. पण माहित पण पडत नव्हतं. पण आता काय झालं, सगळं कॉमन झालेलं आहे. कोण लोक कुठं खाते, घरचं सोडून लोक धाब्यावर जाते, ते नको ते खायला. आणि ते खाऊन जरी विचार आपल्या मनात येत असते, चांगले विचार कसे येतील मला सांगा ना. पूर्वीच्या काळी घरामध्ये आई आम्हाला काय करायची, जर 4 दिवस असेल, म्हणजे 4 दिवस आपला विटाळ असेल तर अंगावर कपडे ठेवायचे नाही, दिगंबर करायचे, स्वयंपाक करून घालायचे. आता काय हाय काय कळतही नाही माणसाला. परिस्थिती फार अवघड आहे. कारण आजकाल कोण पाळायला मागत नाही महाराज. कारण ह्या गोष्टी जे आपल्या वडील जे जे करती, त्या नाम धर्म ठेवीती, जे परंपरा चालत आले ती चालली पाहिजे महाराज, तर हे घडतं. मग आज हे असं व्हायला कारण काय आहे, आपण आपलं काय झालेलं आहे, संपूर्ण सोडून दिलेलं आहे. जे काय आपल्याला पोटी वाढ ओढला जे होतं आज्याने केलं, बापाने केलं, पण परंपरा चालू ठेवली नाही महाराज. आणि हे परंपरा आता परमार्थ आपल्यापर्यंत आहे. आपण जर आपल्या मुलाला सांगितलं पंढरपूरची वारी कर, कोणी करणार नाही महाराज, लक्षात घ्या. तुमचं आमचं परमभाग्य आहे. दिवसेंदिवस येणारे फार दिवस बिकट आहेत पुढचे येणारे. कारण कलियुगाचं आयुष्य सांगितलं होतं 4,32,000 वर्षे महाराज. त्यातले फक्त आता 5,500 वर्षे झालेत. नुसता हत्तीचं तोंड गेले, अजून शेपटी लांब आहे पाठीमाग. काय होईल सांगता येत नाही. खोले महाराज सांगतात बघा, नाथ महाराजांचा पिंगळा सांगतात ना, त्या जगामध्ये अद्भुत घडेल, भाऊ बहिणीचा विवाह लागेल, 5 वर्षे 6 वर्षाची कन्या भ्रतार मागेल, 5 वर्षाची 6 वर्षाची कन्या गर्भीण राहील, वडील मुलांचा भांडण होईल. म्हणून कारण कलियुगात परिस्थिती फार वाईट आहे महाराज. बघतोय सध्या घडत चाललेलं आहे. आजकाल आपण पूर्वी म्हणत होतो आपण नात्याचे लग्न करू देत होतो, आता नाती गोटी संपली महाराज. लोक नको ते आणून ठेवायला लागले घरातनी, त्याच्याबरोबर आपण विवाह चाललाय, पण तो विवाह टिकतची नाही महाराज. नको म्हणलं आपण आई वडिला मुला मुलीला सांगितलं, ऐकत नाही. काय करायचंय, म्हणून आपला दोष नाही. करताय करा, हात जोडायचे त्यांच्या पुढे, करताय नेसणार म्हणत काय, जो करेल तो भरील. आपण सांगायची त्यांना गरज नाहीये. पण सध्याच्या परिस्थिती फार वाताहत आहे. कलीचा प्रभाव इतका जबरदस्त आहे महाराज, काय विचारू नका. पण ह्या कलीचा तुम्हाला जर वाचायचा असेल तर आमच्या चाललेला जो आपला रघुनाथ फाउंडेशनचा आपला अवश्य गुरुकुळ चाललेला परमार्थ आहे ना, तोच तुम्हाला आम्हाला वाचवू शकेल. बाकी तुम्हाला ह्यातनं कोणी वाचवू शकणार नाही. म्हणून जे कास धरायची असेल, माझ्या भगवंताच्या नामाची कास धरा, तोच शेवटपर्यंत तुम्हाला. कारण काय, शेवटच्या श्वासापर्यंत तोच तुम्हाला धागा मिळणार आहे. बाकी तुम्हाला परमार्थाशिवाय गत्यंतर नाहीये. म्हणून या ठिकाणी सांगतात तुकोबाराया, या संसारामध्ये हरीचे आपण सेवन करण्यासाठी वीट येणार नाही व बाधा होणार नाही असा स्वयंपाक करा. चांगलं खाल्लं तर आपल्या चांगल्यामध्ये शरीरामध्ये विचार चांगले येतील. म्हणून असं खाय.
पुढे सांगतात तर तो स्वयंभी स्थितीने शुद्ध आणि गोड असा राहील. इतरांचे वरून दिसण्यात गुण पण पोटात पोकळ खोटे असे पदार्थ खरोखर आपल्या अंगी असणारा तो खोटाच भाव दाखवतात. तुकाराम महाराज म्हणतात जे जातीचे खरे शुद्ध आहेत ते कधी पालटत नाहीत, लक्षात घ्या. आता सोनं ते सोनच आहे, मग शुद्ध आहे. त्याला किती ह्याच्यात टाकलं, आपलं आगीत टाकलं किंवा टाकलं त्यात तो जाळला तरी तो शेवटी सोनच आहे, सोन्यासारखं राहायला पाहिजे. तसं आपण ह्या इहानी जर आपण या जन्माला आलो तर आपण कसं राहिलं पाहिजे, एकदम एकनिष्ठ राहिलं पाहिजे. आपल्या तत्वाशी एकनिष्ठ, आपल्या खाण्याची एकनिष्ठ, आपल्या बोलण्याची एकनिष्ठ, आपल्या परमार्थाची एकनिष्ठ असलं पाहिजे महाराज, लक्षात घ्या. म्हणून चांगलं खावा, चांगले विचार येतात. आज काय करतो आपण, बाहेरचे खातो, नको तो वडा खा, जंक फूड खा, तसेच विचार आपल्यामध्ये येतात. म्हणून शक्यतो कोणी खात असेल तर बाहेरचं खाणं टाळा. घरातली आपली चटणी भाकर असू द्या, ती तुम्हाला चांगल्या विचाराला तारक आहे. पण सध्या परिस्थिती काय झाली, बाहेरचं आपण खातो केमिकल आहे महाराज. कारण काय, माणसाला झटकीपट ऊस लावला गेले की 6 महिन्यात ऊस कारखान्याला गेला पाहिजे. कांदा आज लागला की पुढच्या हप्त्यात कांदा मार्केटला आला पाहिजे. माणसाला पैसा पाहिजे, जीवा सगळा स्वार्थी झालाय. म्हणून आपण जे खातो बियाणं सगळं फवारलेलं खातो महाराज. म्हणून आपल्या अंगामध्ये सत्वगुण येत नाहीये, आपली वरती तमगुणी वरती, लक्षात घ्या. फार विचार आहे खाण्यापर पिण्यावरती. म्हणून खाण्यापिण्यावरती कंट्रोल करा. कुठला असेल ते भाजी भाकरी असेल मग घरची खा. लोक आज काय म्हणतात चला पार्टीला जावे, हे पण ते आपलं खाणं नाही. बाहेर कधी जाऊ नका, कारण सांगायचं माझ्या आधी करा, पैसा तुमचा आहे, पोट तुमचा आहे, खाणं तुमचं आहे. कारण काय, आजकाल ऐकणार कोण आहे, ते म्हणतात काय, आता मी सांगितलं घोंगडे महाराज लोकांना सांगून दारू पिऊ नका, काय तुमचा बाप पैसे मला देतो का म्हणतात लोक. म्हणजे समाजाला सांगायची गरज नाहीये, बाप पैसा देत नाही. पण काय होतंय माहितीये का, बापाच्या आधी मुलगा जातो शरणावरती, त्याच दुःख होते माणसाला. म्हणून सध्या कोणाला काय बोलायचं राहिलं नाही, काही नाही. म्हणून फक्त आपणाला काय, आपलं ऐकावे जनाचे, करावे मनाचे. भगवंताने तुम्हाला बुद्धी दिलेल्या, त्या बुद्धीवरती तुम्ही चालत राहा. बाकी आपण काय सांगायचे अधिक नाही. म्हणून तुकोबाराय सांगतात त्या ठिकाणी, चांगला आहार आपल्या जीवनामध्ये ठेवा आणि आपला काय कर, शरीर योग्य त्याप्रमाणे ज्या दिवस जगायचं असेल तसं ते आपणाला योगाची गरज आहे. आपण योग करत नाही महाराज, लक्षात घ्या. कमीत कमी थोडं चाललं पाहिजे, केलं पाहिजे. आता मी तुम्हाला सांगतोय, मी रिटायर झाल्यापूर्वी मी चालायला जात नाही म्हणून सांगतो. आपण लोकांना सांगायचं, लोकांना सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाहिजे. लोकांना सांगत राहील, फक्त सांगायचं काम करायचं, पण ते देखील आपण आचरण केलं पाहिजे. जोपर्यंत आपण आचरण करत नाही तोपर्यंत सांगायचं आपणाला अधिकार. म्हणून आचरण शुद्ध असावं परमार्थाच्या ठिकाणी. कमीत कमी त्या ठिकाणी बसायला आपण अधिकारी. आता ताईने मला गाथा सांगायला दिल्या, ते गाथा सांगायला माझा माता जर ठीक पाहिजे तर मी तुम्हाला गाथा सांगू शकतो ना. मी जर मुळात आपलं लफंग असलं तर मी काय सांगणार आहे महाराज तुम्हाला, लक्षात. पण तरी देखील या ठिकाणी बसून तुका म्हणे जन्म आल्याची सार्थक एकच विठ्ठल देखील. कारण ह्या मार्गात आल्यापासून कमीत कमी 30-35 वर्षे झाली ताई. ह्या मार्गात आल्यापासून त्या जीवनात आपलं सोनं झालं, आनंद आपल्याला मिळाला. आपण नको त्या मार्गाने जात होतो, योग्य मार्ग या माध्यमातून आपल्याला मिळाला त्या ठिकाणी. म्हणून आपल्या देहाचं सोनं झालं, लक्षात ठेवा. आता बसता जर पांडुरंग म्हटला चला घोंगडे मारा तरी जायची तयारी, काय अपेक्षा करायची नाही महाराज, लक्षात घ्या. कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरोसा, समयाशी सादर व्हावे पांडुरंग ठेवील तैशी राहावी. जसं भगवंत आई जैशी स्थिती आहे तैशा परी राही, कौतुक होते पाय संकिताचे. त्या स्थितीमध्ये तुम्ही आम्ही राहू द्या आणि जसं भगवंत ठेवील तसं आपण राहा. कारण आपल्या हातात काही नाही महाराज. आपण या पृथ्वी तलावरचे 4 दिवसाचे पाहुणे आहोत. पाहुण्यासारखं यायचंय. नाथ मला सांगतात, पक्षी अंगणी उतरती काही गुंतवणी या राहती, आईशी असावी संसारी ही प्राचीनाची दोरी. बस, बाकी कुठल्या गोष्टीची अपेक्षा करू नका. फक्त तुमच्या आमच्या हातनं जसा आपला हा परमार्थ कसा चांगला घडेल आणि आपलं हे मन जेणेकरून आपल्या भगवंताला कसं लागेल हाच प्रत्येकाने प्रयत्न करा. वेळ झालेली आहे. कारण काय, किती जर बोललं ताई कमीच आहे, लक्षात घ्या. कारण हे व्यासपीठ असं आहे ना, आतून सगळं येतं. आपण सांगणार काही नाही, काही पाठ करायचं नाही, काही नाही. फक्त माझा भगवंत कसा बोलेल तसं आपण बोलवायचं आहे, बाकी काही नाही. झालेली सेवा तुमच्या संत मायबापाच्या चरणी समर्पित करून, पांडुरंगाच्या चरणी समर्पित, संतांच्या चरणी समर्पित, रामदास स्वामीच्या जेवढे संत महाराज महात्मे आहे तुमच्या सर्वांच्या समर्पित करून, देवीला पूर्ण काय बोलता एखादा मुखातून शब्द गेला असाल तर एक तुमचा लहान भाऊ म्हणा किंवा मोठा भाऊ म्हणा किंवा एखादा मुलगा म्हणा, म्हणून मोठ्या मनानं माफ करा. चांगला असेल ते माझ्या सद्गुरूचं, माझ्या पांडुरंगाचं
बस सेवेला पूर्णविराम. पुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. आता विश्वात्मके देवे येणे वागेज्ञे तोस्यावे तो सोने मज द्यावे प्रसाय दान हे जे कळांचे व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रते वाढो होता परस्परे पडो मैत्री जीवांचे तुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जे वांचल तो ते लाहो प्राणीजात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मानियाळी अनवरत भूमंडळी भेटू तया भूता तला कल्पतरुची आरव चेतना चिंता मुनीचे गाव बोल देजे आर्णवा पियुष्यांचे चंद्रमे जे आलोचन मार्थंडचे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन स्वैरे होतो किंबहुना सर्व दुःखी पूर्ण होऊन येतील लोकी भजी जो आदि प्रमुखे अखंडित आणि ग्रंथ हो जीवे विशेष लोकाये द्रष्टा दष्ट विजय भाव येत म्हणे विशिवेश्वराव हा होईल दान प्रसाव येणेवरी ज्ञान देवो सुखिया झाला सुखिया झाला.